महाराष्ट्र के खाद्य एवं औषधि प्रशासन मंत्री नरहरी झिरवल विदर्भ दौरे पर है। नागपुर में उन्होंने कई अहम मुद्दों पर बात की, जिसमें खाली पदों की भर्ती, खाद्य प्रयोगशालाओं की संख्या बढ़ाने और शिव भोजन थाली योजना से जुड़ी अफवाहों का खंडन शामिल है। 3 महीने पहले एफडीए विभाग संभालने के बाद नरहरी झिरवल अब राज्य भर का दौरा कर रहे हैं। नागपुर में उन्होंने कहा कि राज्य में 40% पद अभी भी खाली है, उन्हें जल्द भरा जाएगा। खाद्य सुरक्षा को मजबूत करने के लिए नई लैब स्थापित करने पर जोर दिया जा रहा है। शिव भोजन थाली योजना बंद नहीं होगी, यह सिर्फ अफवाह है। तेल के बार इस्तेमाल और हल्दीराम प्रकरण पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी और सख्त नजर रखने की बात कही। अनेक ठिकाणी लॅबची गरज आहे, पण आपल्याकडे लॅब 3च कार्यरत आहेत। 2 पूर्णत्वाला आलेले आहेत, त्याच्यातली एक नागपूर आहे। तर आज ही नागपूरची लॅब, तिला काही इन्स्ट्रुमेंटची गरज आहे, काही 20 कोटी रुपयापर्यंतचा खर्च करणं कधी पूर्णत्वाला येईल। तर त्या दृष्टीनं ह्या बजेटला रीतसर मागणी त्याची केलेली आहे। ह्या आता परवा सुरू होणाऱ्या बजेटमध्ये त्याला मंजुरी मिळेल। परंतु जे आता एकूण अंदाज जो लावला तो अमरावती आणि नागपूरचा विचार करता बाकीच्या ठिकाणी हीच परिस्थिती गृहीत धरून आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आता ह्याच अधिवेशनमध्ये बैठक लावून ह्या खात्याची ज्या पद्धतीनं महत्त्व आहे, परंतु त्याच्याकडचं दुर्लक्ष मी म्हणणार नाही, परंतु आजपर्यंत त्याच्यावर ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं गेलं असंही म्हणणार नाही, परंतु जास्तीचं लक्ष देण्याची गरज आहे। खाद्यतेल आणि भेसळ याच्या संदर्भातही आपल्याला लॅब जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला निर्णय हा झटकन पटकन पाहिजे त्या प्रमाणात त्यावेळेत होणार नाही। आणि म्हणून माझा मानस किंवा सरकारचा मानस असा आहे का बाबा आपण एक 28 लॅब मोबाईल आता ह्या महिनाभरात आपण त्या घेतो। त्याच्यानंतर त्या विभागवाईज 4-5 जशा विभाग असेल, त्या विभागाची व्याप्ती असेल तशा पद्धतीनं कमी जास्त प्रमाणात त्या लॅब देऊन काही पदार्थ हे जागच्या जागेवर त्याच दिवशी त्याला सॅम्पलिंग डिटेक्ट होईल आणि त्याच्यावर रीतसर कडक कार्यवाही केली जाईल।